व्यवस्थेच्या जवळपास चालू आहे. सुरू आहे ते आता या ठिकाणी रवाना झालेले आहे. शेवटचे 8-10 टुरिस्ट आहेत त्यांना आता आम्ही बाय रोड देहरादूनला या ठिकाणी पाठवतोय. बाकी सकाळपासून जवळपास आज 60-70 भाविक जे आहेत ते या ठिकाणून देहरादूनला रवाना झालेले आहेत, हरिद्वारला रवाना झालेले आहेत. मला वाटतं सर्वजण 100% त्यामुळे आपल्या संपर्कामध्ये या ठिकाणी आहे. ऋतिका जैन नावाची एक मुलगी आहे, अजून ती काही आयडेंटिफाय होत नाहीये. पण मला वाटतं की तिथे आपली महाराष्ट्राची कॅज्युअलिटी अजून झालेली नाही. कुठे काही वाईट घटना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील सकाळकडे झालेली नाहीये. आज 2 वाजेपर्यंत तिथे एकही आपलं श्रद्धाळू या ठिकाणी जे आहेत टुरिस्ट या ठिकाणी राहणार नाहीत. ते सर्वजण देहरादून हरिद्वारपर्यंत पोहोचतील. तिथून पुढे जाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. जवळपास 50-52 श्रद्धाळू असे होते मुंबईचे परिसरातले की त्यांनी सांगितलं की आम्हाला पुढे अजून केदारनाथला जायचं आहे. ते या ठिकाणी सकाळीच केदारनाथकडे त्यांनी बुक केलेली आहे, पुढे ते गेलेले आहेत. पण आता या ठिकाणी आपल्या संपर्कात जेवढे लोक होते ते सगळे आता महाराष्ट्रासाठी रवाना होत आहेत. सेफ ठिकाणी देहरादून सारख्या ठिकाणी हरिद्वारला ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आहेत. पुढची त्यांची तिकिटांची व्यवस्था, तिकीट प्रीपाउंड करण्याची व्यवस्था डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीने तर्फे आम्ही या ठिकाणी करतो आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय सतत या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यात अतिशय उत्तम अशी व्यवस्था इथल्या प्रशासनाने, सेनेने या ठिकाणी केलेली आहे. अगदी डझनभर चॉपर आपण बघतात एका मागे एक सगळे लोकांना या ठिकाणी सोडत आहेत. सेनेचे पण दुसऱ्या एका एअरवेसवर त्या ठिकाणी ते सुद्धा चॉपर या ठिकाणी आहेत आणि अतिशय वॉर लेव्हलवर, युद्धपातळीवर सर्व मदत या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे. त्यांचे खूप खूप आभार.